एकदा सकाळी महादेव कैलास पर्वतावरून निघाले आणि कैलास पर्वतावरून निघाल्यानंतर सतीने विचारलं, प्रभू आज एवढ्या सकाळी कुठे निघालात? तेव्हा महादेवांनी सांगितलं, सती मी श्री रामकथा श्रवण करण्यासाठी जात आहे, तुला जर यायचं असेल तर चल. तेव्हा सती आणि महादेव दोघेही निघाले. कथा श्रवण करण्यासाठी अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले. अगस्त्य ऋषींनी पाहिलं की देवाधिदेव महादेव आज माझ्या आश्रमात आलेले आहेत. योगी योग करतात, तपस्वी तप करतात, अनेक कठोर साधना करून सुद्धा ज्यांच्या स्वप्नात येत नाही तो देवाधिदेव महादेव आज माझ्या आश्रमात आलेला आहे. अगस्त्य ऋषींच्या आनंदाला पारावार नाही. अगस्त्य ऋषींनी महादेवाला दंडवत प्रणाम केलं आणि महादेवांची पाद्यपूजा केल्यानंतर अगस्त्य ऋषींनी हात जोडले आणि अगस्त्य ऋषी म्हणतात, प्रभू माझ्यासाठी काय आज्ञा आहे? प्रभू मी काय सेवा करू तुमची? तेव्हा महादेवांनी सांगितले, अगस्त्य मी तुझ्याकडे कथा श्रवण करण्यासाठी आलो आहे. रामकथा तू सांग आणि ती रामकथा मी श्रवण करतो. महादेवांची आज्ञा मानून अगस्त्य ऋषी व्यासपीठावरती बसलेले आहे आणि कथा करण्यासाठी सुरुवात करणार तेवढ्या सतीच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. काय लोक म्हणतात यांना खरंच भोळा आहे, म्हणूनच लोक म्हणतात भोळा महादेव किती भोळे आहे. अरे कथा कोणाकडून श्रवण करावे, कथा कोणाकडे जाऊन ऐकावी हे सुद्धा यांना कळत नाही. हे आताच माझ्या पतीची पाद्यपूजा करत होते, त्यांना साष्टांग दंडवत करत होते आणि आता ती कथा सांगणार आणि महादेव कथा श्रवण करणार. हे काय एवढे ज्ञानी आहेत का? महादेवापेक्षा जास्त ज्ञानी आहेत का? असं सतीच्या मनामध्ये संशय आहे. सतीच्या संशयामुळे कथेत लक्ष लागत नाही आणि तसंच अनेक श्रोता इथे येऊन गर्दी करतात, शरीराने कथा मंडपात बसतात, परंतु मन कुठेतरी बाहेरच भरकटत असतं. 3 तास या कथा मंडपात येऊन गर्दी करण्यापेक्षा 5च मिनिटं बसा, परंतु लक्षपूर्वक कथा श्रवण करा, एकाग्र चित्ताने कथा श्रवण करा. 7 दिवस झाले माई बापांनो अगस्त्य ऋषी कथा सांगत आहे. महादेव भक्तिभावाने प्रेमाने ती कथा श्रवण करत आहे. सतीचं मात्र त्या कथेमध्ये लक्षच नाही. कथा झाल्यानंतर महादेव तिथून निघाले. अगस्त्य ऋषींना अनेक प्रकारचे आशीर्वाद देतात आणि महादेव आणि सती दंडकारण्यातून कैलास पर्वताकडे जाण्याचा मार्ग काढतात. दंडकारण्यातून फिरत असताना महादेव सतीला त्या दंडकारण्याची शोभा दाखवत आहे. तेव्हा त्रेतायुग चालू होता आणि प्रभू श्रीराम लीला करत होते. तेव्हा रावणाने सीतेचा हरण करून सीतेला चोरून नेला आहे आणि राम त्या सीतेचा शोध घेत आहे. झाडांना, पहाडांना, वेलींना, वृक्षांना प्रत्येकाला ते विचारत आहे की माझी सीता कोणी पाहिली का? सीता सीता असा वियोग करत आहे. लक्ष्मण मात्र त्यांचं सांत्वन करत आहे आणि तेवढ्या देवाधिदेव महादेवांनी ते दृश्य पाहिलं आणि वा काही लीला करतात प्रभू. महादेवांनी वरूनच दोन्ही हात जोडले आणि प्रभू आपकी जय हो, जय हो सच्चिदानंद भगवान, आपकी जय हो. दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम केलं. तेव्हा सतीच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला. सारा विश्व ज्या महादेवाची पूजा करतो, सारा विश्व ज्या महादेवाचं दर्शन घेतं, ते महादेवाच कोणासमोर हात जोडत आहे. सतीने इकडे तिकडे पाहिलं तर काहीच नाही, मंदिर नाही, देवालय नाही, शिवालय नाही, काहीच नाही. मग यांनी हात कोणाला जोडले, कोणाचे दर्शन घेतले? सतीच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला आणि सतीने पुन्हा महादेवाला विचारलं, प्रभू आपण कोणासमोर हात जोडत आहे? तेव्हा सतीने महादेवाने सांगितले, सती आताच आपण ज्यांची 7 दिवस कथा श्रवण केली ते प्रभू रामचंद्र माझे आराध्य देवत आहे आणि ते खाली लीला करत आहे बघ. तेव्हा सतीने सांगितलं, प्रभू कुठे आहे श्रीराम? तेव्हा सतीने महादेवाने सांगितले, सती ते बघ खाली झाडांना, वेलींना, वृक्षांना, फळांना, फांद्यांना विचारत आहे सीता कुठे आहे, कोणी सीता पाहिली का, माझी सीता कोणी नेली? असे अनेक प्रश्न करून ते झाडांना, वेलींना, वृक्षांना आलिंगन देत आहे. श्रीराम आलिंगन देतात, रडत आहे आणि
लक्ष्मण मात्र त्यांचं सांत्वन करत आहे. हे दृश्य सतीने पाहिलं आणि सतीने विचार केला, काय महादेव वेड्यासारखं वागतात म्हणे. सीते सीते म्हणून हे ओरडत आहे, रडत आहे. राम जर खरंच परमात्मा असेल तर त्याला सीता कोणी नेली हे ओळखता येणार नाही का? राम जर खरंच परमात्मा असेल, सच्चिदानंद घन परमात्मा आहे, तर त्याला सीता कोणी नेली हे आणता येणार नाही का? असे अनेक प्रश्न सतीच्या मनात निर्माण झाले. सतीच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला आणि सतीने विचार केला की खरंच राम परमात्मा आहे का, यांची परीक्षा घेणं गरजेचं आहे. आणि परीक्षा घेतल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? महादेवांनी हे मनोमन जाणलं आणि महादेवांनी सतीला सांगितलं, सती माझ्या बोलण्यावरती जर तुझा विश्वास नसेल तर तू श्रीरामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा सतीने रामाची परीक्षा घ्यायला निघाली आणि महादेव म्हटले, मी या झाडाखाली बसून भजन करतो, तोपर्यंत तू परीक्षा घेऊन ये. महादेव एका वटवृक्षाखाली बसून भजन करत आहे. जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. रामाचं भजन करत आहे. सती मात्र इकडे परीक्षा घ्यायला निघाली खरं, पण परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची, कोणत्या प्रकारे परीक्षा घेतली म्हणजे आपल्याला कळेल की हा राम ईश्वर आहे, हा राम ब्रह्म आहे, कसं करणार? तेव्हा सतीच्या मनामध्ये विचार आला की राम हा सीतेचा शोध घेत आहे, म्हणून आपण सीतेचं रूप घेऊन रामासमोर जावं आणि मग ओळखता येईल की राम खरंच परमात्मा आहे का, राम खरंच ब्रह्म आहे का, परब्रह्म जे राम आहेत ते हेच आहे का. तेव्हा सतीने ज्या मार्गात राम सीतेचा शोध घेत निघाले होते त्या मार्गात सीतेचा रूप घेऊन सती प्रगट झाली आणि सती काही अंतरावर रामाच्या पुढे चालू लागली. तेव्हा रामाने विचार केला की माता परीक्षा घेण्यासाठी आली आहे. रामाने आपली दिशा बदलली आणि दुसऱ्या मार्गाला चालू लागले. सतीने पुन्हा विचार केला की राम ज्या मार्गात जात आहे त्या मार्गात पुन्हा सती सीतेचा रूप घेऊन रामाच्या समोर चालत आहे. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, दादा ते बघ समोर काय. तेव्हा रामाने विचार केला की आता मातेला सांगितलं पाहिजे. तेव्हा श्रीरामाने सांगितलं, आई तू एकटीच या निर्जन वनामध्ये काय करत आहेस आणि तू एकटीच फिरत आहेस, माझे बाबा कुठे आहे भोलेनाथ. तेव्हा सतीला वाटलं की रामांनी मला ओळखलं. तेव्हा रामाने सांगितलं, आई या निर्जन वनामध्ये तू एकटीच फिरत आहेस, भोले बाबा कुठे आहे आणि तुमच्या दोघांचं भांडण तर झाले नाही ना. सतीची विचारपूस करत आहे. तेव्हा सतीला वाटलं की हेच राम परब्रह्म आहे आणि रामाला सतीने घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि सतीने सांगितलं की प्रभू या दंडकारण्यातून जात असताना तुम्ही जी लीला करत आहे ती लीला भोलेनाथांनी बघितली आणि त्यांनी दोन्ही हात जोडून तुमचा जय जयकार केला. तेव्हा माझ्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला आणि मी तुमची परीक्षा घेण्यासाठी येथे आली होती. राम मला क्षमा कर. तेव्हा रामाने सांगितलं, आई क्षमा मुलाकडून मागत नसतात आणि भोले बाबा हे माझे आराध्य आहेत. तेव्हा सती तिथून निघाली. माई बापांनो इकडे महादेव एका झाडाखाली बसून भजनच करत होते. जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. महादेवाचं भजन चालू आहे. तेवढ्या सती तिथे आली आणि सती येऊन उभी आहे. मात्र सतीच्या चेहऱ्यावरती आता निराशा आहे, नाराजी आहे. खाली मान घालून सती उभी आहे. ते महादेवांनी बघितलं आणि महादेवांनी विचारलं, सती आलीस? हो प्रभू. घेतलीस का महादेवाची, घेतलीस का रामाची परीक्षा? तेव्हा सतीने पुन्हा खोटं बोललं आणि सतीने सांगितलं, प्रभू मी रामाची कोणतीच परीक्षा घेतलेली नाही. महादेवांना सतीच्या मनामध्ये राग आलेला आहे माई बापांनो आणि महादेवांनी मनोमन जाणलं की सतीने महादेवाची परीक्षा घेतली, परंतु कोणत्या रूपात परीक्षा घेतली? सीतेचा रूप घेऊन सतीने परीक्षा घेतली आणि सीता ही भोलेनाथांची आई आहे. महादेव रामाला आराध्य मानतात आणि राम महादेवाला आराध्य मानतात. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई,
हरिहरा नाही भेद. रामेश्वरला काही भक्त गेल्यानंतर एका भक्ताने प्रश्न विचारला महाराजांना की महाराज या ज्योतिर्लिंगाला रामेश्वर का म्हणतात. तेव्हा त्या महाराजांनी तेव्हा संतांनी सांगितलं की बाळा रामच ज्याचा ईश्वर आहे ते हे रामेश्वर आणि रामाचे जे ईश्वर आहे ते हे रामेश्वर. म्हणजे रामाचा ईश्वर महादेव आणि महादेवाचे ईश्वर राम. सतीचे महादेवाने सतीचं मनोमन त्याग केलंय मायबापांना. आता पत्नी म्हणून सतीला स्वीकारायचं नाही हे महादेवांनी ठरवलंय. का? कारण सती ही सीतेचा रूप घेऊन गेलेली आहे आणि सीता ही महादेवाची आई आहे, माता आहे. म्हणून आता सतीचं वामंगी बसण्याचा अधिकार सतीने हरवलेला आहे. आणि महादेवांचे हे विचार मनामध्ये विचार करत आहे. तेव्हा एक आकाशवाणी झाली की भोले बाबा खरंच तुम्ही महान आहात. तुम्ही जी प्रतिज्ञा केली ती पाळता सुद्धा. सतीने हे ऐकलं आणि सतीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की महादेवाने कोणती परीक्षा केली, कोणती परीक्षा केली होती, कोणती प्रतिज्ञा केली होती. सतीने पुन्हा पुन्हा महादेवाला विचारलं परंतु महादेवांनी काही सांगितलं नाही. आता सती आणि महादेव कैलास पर्वतावरती आले. कैलास पर्वतावरती आल्यानंतर महादेव भजनात बसले आणि समाधी लागली. अनेक दिव्य वर्ष झाले महादेव समाधीतच आहे. आणि त्याच काळात इकडे ब्रह्मदेवाने दक्ष राजाला प्रजापती नावाचं पद दिलं होतं. म्हणून आता प्रजापती दक्ष म्हणून दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. दक्षाला पद मिळाल्यानंतर एक समारंभाचा कार्यक्रम ठेवला, सत्काराचा कार्यक्रम. एखादा मंत्री पद मिळाल्यानंतर, एखादा पद मिळाल्यानंतर जसं आपण सत्कार सोहळा वगैरे कार्यक्रम करत असतो तसंच त्यावेळेस दक्षाच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला. आणि त्या कार्यक्रमात देवी देवता साधू संत ऋषी मुनी जपी तपी विश्वातले सर्व प्रतिष्ठित लोक एके ठिकाणी आले. त्या कार्यक्रमाला महादेव सुद्धा जागे आलेले होते, उपस्थित होते. आणि महादेव ब्रह्म विष्णू महेश यांच्या उपस्थितीमध्ये एवढा मोठा कार्य चालू आहे. परंतु दक्ष प्रजापती पद मिळाल्यामुळे आता वेळेवरती न येता त्याने उशीर केला. आणि जास्तच उशीर होत आहे हे पाहून महादेव प्रतीक्षा करण्याचे विचार न करता भजन करायला सुरुवात केलं. आणि भजनामध्ये एवढे तल्लीन झाले की बाबांची समाधीच लागली. आणि महादेवाची समाधी लागल्यानंतर काही काळानंतर तिथे काही वेळेनंतर दक्ष आले. देवी देवता साधू संत ऋषी मुनी जपी तपी उठून महादेव उठून दक्षाचं स्वागत केलं. परंतु 3 लोक बसलेलेच होते. ते कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव बसलेले आहे. तर दक्षाने विचार केला ब्रह्मदेव बसलेले आहे, ठीक आहे, ते माझे वडील आहे. ब्रह्मदेव बसलेले आहे पितामह, ठीक आहे. विष्णू बसलेले आहे, ते महादेवाचे पिता आहेत. पण हा शंकर कैलासपती हा महादेव हा माझा जावई असताना सुद्धा याने माझं स्वागत केलं नाही, याने माझा अपमानच केला आहे. आणि मोठ्या लोकांची हीच एक सवय असते की ज्यांचं आपण एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे गेलो तर ते कोण आपलं स्वागत करत आहे, कोण आपला आदर करत आहे हे कधीच पाहत नाही. याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. उलट आपला आदर कोण करत नाही हे ते लवकर पाहत असतात. आणि आज प्रजापती दक्षाने सुद्धा हेच केलं. दक्षाने महादेवाने आपला अपमान केलं म्हणून महादेवाला अपशब्द बोलायला सुरुवात केली. देवाधिदेव महादेव आणि त्या महादेवाला अपशब्द बोलत आहे दक्ष. कारण त्याच्याकडे पद आलं आणि पद आल्यानंतर आपोआप मद येत असतं मायबापांना. म्हणून पद आल्यानंतर अहंकार हा आपोआप येणारच. कारण पद आणि मद याच्यामध्ये जास्त काही फरक नाही. पद याला मद करायचं असलं तर फक्त एक खालून पला शून्य लावावं लागतं म्हणजे म होतो आणि पदाचा मद होऊन जातो मायबापांनो. आणि तो शून्य म्हणजेच अहंकार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अहंकार आला तो वाया गेला आणि तुका म्हणे अहंकार गेला तोच देव झाला. ब्रह्मदेवाला
प्रजापती पद दिल्यामुळे, ब्रह्मदेवाने पद दिल्यामुळे आता दक्षाला अहंकार आला होता आणि दक्षाने महादेवाला अपशब्द बोलले, श्राप दिला मायबापांनो. महादेवांच्या लक्षातच नाही, कारण ते समाधीत आहे. परंतु नंदीला हे सहन झालं नाही आणि नंदीने सुद्धा दक्षाला अपशब्द बोलले, दक्षाला श्राप दिला. दक्षाचा आणि नंदीचा वादविवाद चालू असताना महादेव समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि बघितलं तर काय, दक्ष आणि नंदी यांच्यामध्ये वादविवाद चालू आहे. तेव्हा महादेवाने दक्षाला काही न बोलता नंदीलाच समजवलं. नंदीला समजून सांगतात की नंदी, तू शहाणा आहेस, ज्ञानी आहेस, मग तुला हे सुद्धा कळत नाही का की वादविवाद करू नये. अरे दक्षाने बोलले, अपशब्द बोलले, बोलू दे, कारण मला कोणीही वाईट बोललं काय, श्राप दिलं काय तरी ते मला लागत नाही, हे तुला माहित आहे. तरी पण तू दक्षासोबत वाद करत आहे, अशी चूक करत जाऊ नकोस नंदी. नंदीला समजवलं आणि तिथे कोणालाच काही न बोलता महादेव कैलास पर्वताकडे निघून आले. महादेव तिथून निघून आले, त्यांनी कोणालाच काही बोललं नाही आणि ते विचार सुद्धा केले नाही की ते काय झालं काय नाही, सोडून दिलं मायबापानं त्या ठिकाणीच. मोठ्या लोकांचे हेच एक गुण आपल्याला घेण्यासारखं असतं की ते कधीच ज्या ठिकाणी जी घटना झाली ते ओझं डोक्यावरती घेऊन फिरत नसतात, तर ते त्याच ठिकाणी सोडून देतात. मात्र इकडे दक्षाने विचार केला की महादेवाचा अपमानच करणार आणि अपमान करण्यासाठी ते पुन्हा काहीतरी युक्ती करत आहे, काहीतरी योजना करत आहे. इकडे महादेव मात्र कैलास पर्वतावरती आले आणि कैलास पर्वतावरती येऊन भजन करत आहे माईबापांनो. इकडे पार्वती माता, इकडे सती मात्र सतीचं मात्र महादेवांनी त्याग केलेला आहे आणि ते सतीला माहीत नसताना सुद्धा महादेवांनी प्रतिज्ञाच केली होती. परंतु सतीने एके दिवशी महादेवाच्या वामंगी बसण्याचा प्रयत्न केला आणि महादेवांनी ते आसन उचलून आपल्या समोर ठेवून दिलं आणि महादेवांनी सतीला काहीच न बोलता भजन करत आहे. सतीला मात्र कळालं आता की महादेवांनी आपला त्याग केलेला आहे. सतीच्या मनात मात्र आता चिंता आहे, काळजी आहे. सती पश्चाताप करत आहे की माझ्या हातून जी चूक झालेली आहे तिला महादेवांनी आतापर्यंत क्षमा केली नाही. महादेवाला सतीला समजवण्यासाठी महादेव अनेक पुराणांच्या कथा सांगतात. कथा, कीर्तन, भजन चालूच आहे मायबाई कैलास पर्वतावरती. इकडे दक्षाने मात्र एक महायज्ञाचं आयोजन केलं. कशासाठी, तर ते महादेवाच्या अपमानासाठी. दक्षाने महायज्ञ करण्याचं ठरवलं. प्रत्येक देवी देवता, साधू संत, ऋषी मुनी, इंद्र चंद्र प्रत्येक देवताला जाऊन त्यांनी आमंत्रण दिलं. मात्र महादेवाला आमंत्रण दिलेलं नाही. कारण महादेवाला त्या यज्ञातच बोलवायचं नाही हे उद्देश होत. आणि प्रत्येक देवताला आमंत्रण देत असतानाच सांगितलं की येत असताना थोडं लांब पडलं प्रवास तरी चालेल, परंतु कैलास पर्वतावरूनच या, म्हणजे महादेवाला कळेल की दक्षाच्या घरी यज्ञ आहे परंतु त्याने आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही. महादेवाला मात्र त्याचं काहीच वाटत नव्हतं आणि दक्ष राजाने यज्ञाला सुरुवात केली. अनेक देवी देवता, साधू संत, ऋषी मुनी आपल्या गण परिवारासह कैलास पर्वतावरून जात आहे आणि जात असताना काही देवश्रियांकडून सतीला हे कळालं की यज्ञाच्या घरी महायज्ञाचं आयोजन आहे, दक्षाच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे. तेव्हा सतीने महादेवाला विनंती केली की प्रभू नाथ, तुम्ही भक्तवत्सल आहात, दीनदयाळ आहात, भक्तावरती कृपा करणारे आहात. मग माझ्या पित्याच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे आणि तुम्ही तिथे का जात नाही? तेव्हा महादेवाने सांगितलं की सती, काही ठिकाणं अशी आहेत त्या ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणं असं आहे त्या ठिकाणी बोलवलं नाही तरी जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. सतीने विचारलं प्रभू ते ठिकाण कोणते? तेव्हा महादेवाने सांगितले सती, मदिरापान करण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी कोणी बोलवलं तरी जाऊ नये. विवाह सोहळा, साखरपुडा अशा कार्यक्रमामध्ये, वस्तुशांती कोणी बोलवलं तरच जावं आणि भजन, प्रवचन, सत्संग, कीर्तन, कथा
अशा ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं. तेव्हा सतीने सांगितलं, प्रभू काही ठिकाण असे आहे तिथे न बोलवता जावं, त्याच्यात ही ठिकाण सुद्धा येतात. मित्राच्या घरी मित्राने न बोलवता जावं, गुरुच्या घरी शिष्याला आमंत्रणाची गरज नसते आणि पित्याच्या घरी मुलीला आमंत्रणाची गरज नसते. आणि आज माझ्या पित्याच्या इथे यज्ञाचं आयोजन आहे आणि तिथे आपण गेलोच पाहिजे. तेव्हा महादेवाने सांगितले, सती तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस, पण मी काही येणार नाही. सतीने मात्र महादेवाचे शब्द ऐकून जाण्याची तयारी केली. महादेवाने सांगितले, सती एकटीच जाऊ नको, जाताना नंदी आदी 1-2 गण सोबत घेऊन जाईल. नंदी, श्रृंगी, भृंगी आदी गण सोबत घेऊन सती निघालेली आहे. पण जात असताना रस्त्यामध्ये सती विचार करत आहे की श्री रामाची परीक्षा घ्यायला निघाले होते तेव्हापासून महादेव माझ्यावरती रागवलेले आहे आणि आता महादेवांना सोबत न घेता मी यज्ञाच्या ठिकाणी जात आहे. इथे जर काही शकून घडलं तर पुन्हा महादेवाला काय तोंड दाखवायचं. आणि गेल्यानंतर तिथे तसंच होणार होतं. माईबापांनो, सती दक्ष राजाच्या घरी आली आणि दक्ष राजाच्या घरी देवी देवता साधू संत आदी गर्दी होती. सतीच्या सगळ्या बहिणी सुद्धा तिथे उपस्थित होत्या आणि त्यांनी सतीचा अपमान करावा, सतीची निंदा करावी, सतीचा अपमान करावा असंच विचार केला. कारण इकडे दक्ष राजाने सांगितलं होतं की महादेव आणि सती जरी ते आले तर त्यांचं कोणीही आदर करायचं नाही, त्यांना कोणीही मान द्यायचं नाही, त्यांच्याशी कोणीही बोलायचं नाही. महादेवा आणि सती इथे येणार नाही हे माहीत होतं सगळ्यांना, परंतु आलेच तरी त्यांना कोणीही मान देऊ नका, त्यांचा कोणीही आदर करू नका. सती आली, बहिणींनी सतीचे अपमान करायचं ठरवलं. सतीच्या एका बहिणीने विचारलं, सती आता कैलास पर्वतावरतीच राहतात की एखादा फ्लॅट घेतला. तेव्हा सतीने सांगितलं, असं गाव नाही ज्या गावात महादेवाचा प्लॉट नाही. प्रत्येक गावात, एखाद्या गावात मंदिर नसेल परंतु स्मशानभूमी आहेच, राहतेच. आणि बाबा त्या स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करतात चिताभस्म धारण करण्यासाठी. अशा अनेक प्रकारे सतीच्या बहिणींनी सतीची अपमान करायचा प्रयत्न केला, पण सतीने काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कोणीही सतीचं आदर केलं नाही. परंतु सतीच्या आईने जेव्हा बघितलं तेव्हा आईने मात्र सतीचा आदर केलाय, स्वागत केलेलं आहे. आणि हे दक्षाला माहित होताच दक्ष चिडलेला आहे, माईबापांना होता, रागवलेला आहे की सतीचं आपल्या इथे स्वागत होत आहे, आदर होत आहे. सतीने आईला सांगितलं की आई यज्ञ मंडपाकडे जाऊन येते. यज्ञ मंडपाकडे येऊन बघतात तर काय ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र, वरुण आदी देवी देवता तिथे उपस्थित आहे, साधू संत, जपी तपी, ऋषी मुनी. आणि तिथे महादेवाला मात्र महादेवाचा भाग नाही हे सतीने पाहिलं आणि सती मनामध्ये रागवलेली आहे. तिथे उपस्थित ब्रह्मा, विष्णू आदी सर्व देवी देवतांना सतीने रागवलं. इथे यज्ञ स्वरूप भगवंत नसताना तुम्ही या यज्ञाचा भाग कसा घेतला, तुम्ही या यज्ञात उपस्थित कसे राहिलात. तेव्हा दक्षाने मात्र सतीला रागवलं आणि सतीला सांगितलं की सती हे यज्ञ मी आयोजन केलेलं आहे आणि इथे तुला बोलवलं नसताना तू आली आहेस. इथे तुला कोणी बोलवलं होतं का? नाही. मग तू का आलीस? तेव्हा सतीने मात्र काहीच न बोलता दक्षाला सांगितलं, पितामह दक्षाला सांगितलं की यज्ञ स्वरूप जे महादेव आहे त्या महादेवांची इथे जागा नाही, तर हे यज्ञ कसं पूर्ण होणार. तेव्हा सतीला सांगितलं दक्षाने, सती तू आली आहेस तर गप्प बसून राहा, नाहीतर आपल्या घरी निघून जाईल. तेव्हा सतीने विचार केला, आता पतीची आज्ञा न मानून इथे आले होते आणि आता परत जाऊन काय सांगावं. म्हणून सतीने विचार केला की दक्षाकडून जे मिळालेला देह आहे त्या देहाचा इथेच त्याग करावा. म्हणून सतीने त्याच ठिकाणी अग्निकुंडात योगा अग्नि प्रज्वलित केलं आणि आपल्या देहाचा त्याग केला. मायबापांनो, ही वार्ता जेव्हा नंदी आदींना कळाली तेव्हा त्यांनी ते यज्ञ उद्ध्वंस करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. तेव्हा काही गण जाऊन महादेवाला ही बातमी सांगितली. तेव्हा महादेवांनी वीरभद्राला प्रगट केलं आणि त्या वीरभद्राला सांगितलं की वीरभद्रा जाय आणि जाऊन
दक्षाचा यज्ञ उद्ध्वंस कर. त्या वीरभद्र त्याच्यासोबत खाली आधी गण आहे आणि ते जाऊन यज्ञ उद्ध्वंस केला मायबापानं दक्षाचा शिरच्छेद करून त्या यज्ञ कुंडामध्ये त्याचं मस्तक जाळलेलं आहे. आणि आता त्रिभुवनातल्या देवी देवतांनी विचार केला की जर हे यज्ञ पूर्ण झालं नाही तर प्रलय येईल. महादेवालाच आपण विनंती करावी, महादेवाची प्रार्थना करावी. म्हणून ते देवी देवता महादेवाची प्रार्थना विनंती करण्यासाठी कैलास पर्वतावरती आले आणि महादेवाची स्तुती करत आहे. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. अशा अनेक प्रकारची स्तुती करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि महादेवाला सांगितलं की प्रभू तुम्ही भक्त वत्सल आहात, दीनदयाल आहात, भक्तांवरती कृपा करणारे आहात. प्रभू तुम्ही दक्षाला क्षमा करा आणि ते यज्ञ पूर्ण करा. महादेवाने त्यांना अभय दिलं आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन ते यज्ञ पूर्ण करायचं केलं. मायबापांनो दक्षाला बकऱ्याचा तोंड बसून लावलं आणि बकऱ्याचा तोंड लावल्यानंतर दक्षाच्या यज्ञाची दक्षाचा यज्ञ पूर्ण स्वास्थ्याला असे दीनदयाल भक्तवत्सल महादेव आहे मायबापांनो. आणि त्या महादेवाची तुम्ही आम्ही कथा श्रवण करत आहात हे आपलं भाग्य आहे. म्हणून तर संत म्हणतात ना, ज्याला लोकांनी निवडलेलं आहे ते संसदेत जाऊन बसतात आणि ज्याला माझ्या महादेवांनी निवडलेलं आहे ते सत्संगात येऊन बसतात.